निवारा ते गाव वसाहत. मित्रांनो, आपण पाहत आहोत पाठ 7वा इयत्ता 5वीचा. यामध्ये 3 मुख्य मुद्दे आहेत: निवारा, हंगामी तळ, गाव वसाहत. पहिला मुद्दा पाहण्याआधी तुम्ही व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. चला सुरू करूया. 5व्या पाठात आपण पाहिले की शक्तिमान मानव प्रामुख्याने गुहांमध्ये वस्ती करत होते. त्यावेळी युरोपमध्ये गोठून टाकण्या इतके अतिशीत हवामान होते. शेकोटीचा उपयोग केल्यामुळे आणि चामड्याचे कपडे वापरल्यामुळे त्यांना थंडीपासून संरक्षण मिळवता आले, परंतु तेवढेच पुरेसे ठरले नसावे. त्यामुळे त्यांनी गुहेच्या आतील भागात जनावरांची कातडी वापरून उबदार तंबू उभे केले. जिथे गरज होती तिथे त्यांनी उघड्यावरही झोपड्या बांधल्या. हंगामी तळ. मध्याश्मयुगीन काळात बुद्धिमान मानवांच्या समूहांनी जगभर वस्ती केली होती. मध्याश्मयुगात हवामान उबदार होऊ लागले होते. सर्वत्र पर्यावरणात बदल होत होते. त्यामुळे मध्याश्मयुगीन काळात बुद्धिमान मानवांच्या आहार पद्धतीत बदल होत होता. फार मोठ्या प्रमाणावर झालेली शिकार आणि पर्यावरणातील बदल यामुळे मध्याश्मयुगापर्यंत मॅमोथ सारखे महाकाय प्राणी नष्ट होऊ लागले होते. त्यामुळे शिकारीच्या बरोबरीने बुद्धिमान मानव मोठ्या प्रमाणावर मासेमारी करू लागला. आता त्याचा रानडुक्कर, हरिण, डोंगरी शेळी, मेंढी यासारख्या छोट्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता. बदललेल्या आहार पद्धतीमुळे बुद्धिमान मानवांचे समूह दूरवरच्या प्रदेशापर्यंत भटकंती करू शकत होते. बदलत्या हवामानानुसार ते वेगवेगळ्या ठिकाणी तात्पुरती वस्ती करून राहत होते. त्या हवामानानुसार धान्याची कापणी करणे, फळे कंदमुळे गोळा करणे ही कामे करत होते. मासे कोणत्या हंगामात खूप मिळतात हे जाणून घेऊन त्याचा फायदा करून घेत होते. कोणत्या ठिकाणी अधिक शिकार मिळेल याचे निरीक्षण करत होते. अशा कारणामुळे ते एके ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करत असत. रानातील झाडांची तोडणी करून मोकळ्या केलेल्या जागेत त्यांचे हंगामी तळू पडत असत. गाव वसाहत. नवाश्मयुगातील माणसाची जीवनपद्धती पूर्वाश्मयुग आणि मध्याश्मयुग या काळातील जीवनपद्धतीपेक्षा पूर्णपणे भिन्न होती. या काळात मानव अन्नधान्याचा उत्पादक बनला. शेतीची सुरुवात हे नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. शिकार आणि फळे कंदमुळे गोळा करण्यासाठी सतत फिरत राहणे आवश्यक असते, परंतु दीर्घकाळ पुरेल एवढ्या अन्नधान्याची तजवीज शेतीतून करता येणे शक्य झाल्यामुळे या काळात सतत शिकार करण्याची गरज राहिली नाही. त्यामुळे सतत फिरण्याची आवश्यकता उरली नाही. शिवाय शेतीच्या कामाच्या स्वरूपामुळे त्यांना अनेक ठिकाणीच राहणे आवश्यक झाले. त्यामुळे कायमस्वरूपी गाव वसाहत उभारून माणसांच्या अनेक पिढ्या एके ठिकाणी स्थिरावल्या. या नवाश्मयुगीन गाव वसाहतीचे सामाजिक संघटन आणि संस्कृती यांचे विविध पैलू आपण पुढील